जय शिवराय मित्रांनो. वारंवार 20 किंवा 15 दिवस अगोदर दिलेल्या अंदाजामुळे अनेक जणांचे प्रश्न असे उपस्थित होतात, विशेष करून दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. काही मोजकेच भाग आहेत, काही मोजकेच शेतकरी आहेत. 15 ते 20 दिवस अगोदर दिलेल्या अंदाजामध्ये डायरेक्टली फेसबुकच्या पेमेंट पर्यंत येतात, किती कमवतात, किती फॉलोअर वाढतात, अमुक वगैरे, तुमचं शिक्षण काय आहे. आमचं शिक्षण पाहायचं असेल तर आमच्या अंदाजाची क्वालिटी पहा आणि प्रस्थापित असलेल्या IMD सारख्या संस्थेमधल्या पदाधिकाऱ्यांची अंदाजाची क्वालिटी पहा. यामध्ये तुम्हाला आमचं शिक्षण समजून जातं. आजच्या लाईव्हचा विषय आहे पुढच्या पावसासंदर्भात, मान्सून संदर्भात आज आपण बोलणार आहोत. पण नकळत एक महत्वाचा असा प्रश्न पडलाय, ज्याची मी एक छोटी रील पण काढली, की जर 15 ते 20 दिवसाच्या अंदाजामध्ये तुमचा माल व्यापारी असेल, व्यापारी वर्ग असेल, हा तुम्हाला भेटी धरत असेल किंवा तो घेत नसेल, तर तुम्ही सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या संस्थेने यंदा दुष्काळ सांगितलेला आहे. त्या दुष्काळामध्ये तुम्ही बियाणं, खतं अशा प्रकारच्या गोष्टी पेरणीच्या अगोदर खरेदी करत असतात, त्या ह्या वर्षी करणार का? कारण की त्यांनी सुद्धा दुष्काळ सांगितलाय. जर आमच्या अंदाजाने तुमच्यावर परिणाम होत असेल तर तुमच्यावरतीही हा परिणाम व्हायला पाहिजे. तुमच्यावरती म्हणण्यापेक्षा मी सुद्धा शेतकरी आहे, माझ्यावरती हा विचार यायला पाहिजे की यंदा दुष्काळ बियाणं घेऊन काय करू, इतके मोठे खते घेऊन काय करू, हे गोष्टी आपल्याला पण समजल्या पाहिजे. तर आपणही वेटीस धरू शकतो, एक संघ होऊन एकजूट करून आपण सुद्धा या गोष्टीला एकजूट करून उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये सध्या वारे जोराने वाहतात, पूर्वेकडनं पश्चिमेकडे, पश्चिमेकडनं पूर्वेकडे, काही ठिकाणी थोडी दक्षिण साईडकडनं क्रॉस आहेत वगैरे वगैरे गोष्टी. येत्या 24 तासामध्ये अनेक ठिकाणी MP असेल, गुजरात असेल किंवा इकडे छत्तीसगड वगैरे असेल भागामध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे, पाऊस चालू आहे. सध्या महाराष्ट्रावरती याचा कुठलाही गंभीर परिणाम नाहीये. गरमीची लेवल 10, 11, 12 तारखेपासून वाढते, परत वारे सुद्धा जोराने वाढत आहेत. त्या वाऱ्यामुळे 18, 19 तारखेला वातावरण पुन्हा बिघडतंय. वाऱ्यामध्ये जिल्हे अजून डिक्लेअर नाहीत, त्याबद्दल मी तुम्हाला वेठीच धरणार नाहीये. पावसाची तारीख तर सांगितली आहे, त्यावेळेस तो पडणारे आहे. ते जिल्हे माझ्याकडे आजही उपलब्ध आहेत. पण तुमचा जर मालाचे भावच पडत असेल तर त्या जिल्ह्याबद्दल बोलणार काय? ठीक आहे. त्यामुळे मी फक्त एवढंच सांगेन, जो कोणी खानदेशचा असेल, विदर्भाचा असेल आणि मराठवाडा शेतकरी असेल, येणाऱ्या 20 तारखेपर्यंत तुमचे जे काही कामे असतील आहे त्या तयारीपेक्षा थोडी फास्ट तयारीने करा. अजून 10-12 दिवसाचा म्हणण्यापेक्षा 13-14 दिवसाचा वेळ आहे. ज्यांची ज्वारी मागची आहे, ज्यांचा गहू असेल कच्चा, कुणीही काढू नका. मी ते सल्लेच देत नाहीये, पण अशा प्रकारच्या कामाचं नियोजन ठेवा जेणेकरून तुम्हाला परेशानी होणार नाहीये. दुसरा महत्वाचा असा आहे, अनेक लग्न सराई असेल, अनेक शेतकरी वर्ग आणि त्या लग्नाच्या घाईमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक शुभ कार्यासाठी अडथळे वाढत आहेत. तर मला एक म्हणायचं आहे, ज्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेला ह्या 21 तारखेला असेल, 20 तारखेला असेल किंवा पुढच्या तारखेला हा पाऊस सर्वदूर नाहीच. पहिली गोष्ट ठेवण्यात हवा, मागे सुद्धा पाऊस पडाय, काय सगळ्यांच्याच शेतामध्ये वावणी पाऊस झाला नाहीये. घाबरगुंडी किंवा पेनवलता असे पाऊस अनेक ठिकाणी झालेत. 35% वरती याची व्याप्तीच नाहीये. पण एक महत्वाचं सांगतोय की अवकाळीचं संध्याकाळी येणारं सत्र जास्त ते मराठवाड्यात आणि विदर्भात आहे. त्यामुळे तुम्ही दुपारच्या लग्नाकडे जास्त भर ठेवा, हे माझी वैयक्तिक सांगणं आहे. रात्री बेरात्री येणाऱ्या पाहुण्यांची बेजारी नको. त्यामुळे त्या काळामध्ये लग्नांना अशा प्रकारचे आपण हँडल करू शकतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न सारखा विचारला जाणार आहे की एप्रिल-मे मध्ये अवकाळी आहे, तर साहजिक उत्तर आहे अवकाळीबद्दल मी सारखं सांगितलेलं आहे की आहे. टप्प्यानुसार 3-4 दिवसाच्या लेयर्स बनत जातात, पश्चिमेकडनं, पूर्वेकडनं, कधी दक्षिणेकडनं, उत्तरेकडे, अशा लेयर्स वारंवार बनत जातील. पावसाची शक्यता आहे, तारीख मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बरेच जण विचारतात, यंदा मान्सून 2026चा जो काही कार्यकाळ आहे यामध्ये गंभीर असे परिणाम होतील का? मला एक म्हणायचंय, यंदा आंब्याला जास्त बहार आलाय, आंबे जास्त खायला मिळतील, अशा वगैरे गोष्टी चालू होत्या. आता त्यांनी सुद्धा आपले अंदाज बदलले आहेत की यंदा पावसाळा ठीकठाक आहे. आता राहिली गोष्ट मोठ्या मोठ्या संस्थेची, त्यांचे सुद्धा अंदाज दुष्काळाकडे कल आहे. आणि त्यामुळेच मग तो पहिल्यांदा जो विचारलेला प्रश्न होता, वारंवार मी तुम्हाला विचारत आहे की जर तसा दुष्काळ असेल तर मग तुम्ही पेरणी किंवा पेरणीसाठी बियाणं 1 महिना अगोदर किंवा खतं वगैरे घेऊन ठेवाल का? हा माझा वारंवार तुम्हाला प्रश्न आहे. कमेंटमध्ये जे उत्तर अपेक्षेसारखं यावं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मान्सून गेल्या वर्षीच्या तुलनेत 15%, 12% जो काही कमी निघलेला आहे रिपोर्टमध्ये, पण त्याची साम्यता 2024 एवढी चांगली आहे. भलेही अल्निनो असेल, अनेक गोष्टी असतील, त्या अल्निनोची तीव्रता किती आहे, ती वाढली जरी तो किती काळ टिकणार आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा बरसलाय
तेव्हा तेव्हा त्याचा परतीचा प्रवासच दणकट राहिलेला आहे. मान्सूनच्या कार्यकाळ 2 महिने आगमन असतं, 2 महिने रिटर्निंग असते. त्या कालखंडामध्ये मधल्या खंडामध्ये कधी कधी स्थानिक वातावरणाचा धुव्वाधार देखील पाऊस पडला जातो. परतीचा मान्सून आपल्याकडे विहिरीला पाणी, दळ्याला पाणी देखील आणतो आहे. त्यामुळे परतीच्या मान्सून बाबत एकाचही भाकीत नाहीये. डायरेक्टली दुष्काळ सांगून मोकळे झालेत. परतीचा मान्सून यंदा धोधो बरसणार आहे, त्याबद्दल कुठलीही शंका नाहीये. फक्त ही भाग व्याप्तीचा विषय यंदा जास्त येतोय की जून मध्ये पेरण्या ज्या आहेत त्या 13 तारखेपासून ते कमीत कमी 28 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या याच अवकाळीवरती होणार आहे. मान्सून वाऱ्यावरती आहे. मी ज्या दक्षिण महाराष्ट्राकडनं, पश्चिम महाराष्ट्राकडनं सारखा विरोध केला जातोय, त्याच पश्चिम महाराष्ट्रात यंदा वारे प्रचंड जोराने वाहतील आणि मान्सूनला टिकून देणार नाही. पण परिस्थिती एवढीही हाताबाहेर गेली नाही. तुमच्याही भागामध्ये काही असा पाऊस होणार आहे ह्या 1-2 महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये सुद्धा, की त्याच पाण्याच्या ओलाव्यावरती आणि त्यानंतर पडणाऱ्या मान्सूनच्या पेंडवणी किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसावरती सुखरूप पेरण्या पार पडतील. एवढी प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे. पाऊस याच्या अगोदर अशा प्रकारची भाकीतं असतात. चांगला पाऊस सांगितल्याच्या नंतर सुद्धा अचानकच मान्सून गायब झालाय, चक्रीवादळ नेलाय, ह्या अशा गोष्टी नंतर सुद्धा कालखंडामध्ये कळत येतात. इतकं प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टीला जर विरोध होत असेल तर मी तुम्हाला पर्याय काढून ठेवला आहे. ज्यांना पटतंय त्यांनी आपल्या तोडकर हवामान अंदाज नावाच्या प्ले स्टोअरवरती उपलब्ध असलेल्या ऍप्लिकेशनवरती यायचे आणि त्या दक्षिण महाराष्ट्राला किंवा पश्चिम महाराष्ट्राला जी काही मी फी आकारली एका वर्षासाठी फक्त 250 रुपये लावले, तिथे काही जास्त लावले नाहीत. ते पण ऍप्लिकेशनचे सिक्युरिटी चार्जेस किंवा ऍप्लिकेशनवरती माझा जो काही वैयक्तिक खर्च झालाय त्या खर्चासाठी मी तेवढं पेमेंट लावले आणि ते तुमच्या धाब्याच्या 250 रुपयाच्या थाळीमध्ये 1 वर्षभर तुम्ही फ्रीमध्ये अंदाज पाहू शकता. त्यामध्ये मी काय तुम्हाला असं वेटी धरलं नाही की 1500 लावलेत. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मान्सून बाबत यंदा गंभीररित्या मोठ्या संस्थेकडनं दुष्काळाचा कंदील दाखवलाय. मला एक म्हणायचंय, मग ह्या दुष्काळाची तीव्रता किती सांगताय तुम्ही? सांगतच नाही, नुसता दुष्काळ गेल्या वर्षी ओला पडला, त्याबद्दल कुणीच काही बोललं नाही. तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. लानिना आणि अल निनो ह्या गोष्टी नैसर्गिकतः बऱ्या आहेत, पण विशेषतः दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी टेम्परेचर वाढतंय आणि ज्या वर्षी टेम्परेचर वाढलंय त्या वर्षी पाण्याच्या थेंबाची जाडी ही अवकाळी राहिलेली आहे. 1-2 जरी अवकाळी पाणी वाहुनी नदी नाली जरी वाहिले तर आपल्या पाण्याचा प्रश्न सहज मिटतो. हे देखील गोष्ट चांगली ध्यानात ठेवा. आणि असं झालंय, एकाही शेतकऱ्यांमध्ये शेतामध्ये पाणी थांबेल अशी व्यवस्था ठेवलीच नाही. पडला की नदीला. त्यामुळे पटकन पाणी तळ्यामध्ये जाणं आणि त्या बंधाऱ्यामधला तळ्याचा स्रोत तो पूर्ण भरेल अशी क्षमता असलेल्या आपल्या शेतजमिनीला अशा प्रकारचा पोषक पाऊस यावर्षी आहे. ज्या दुष्काळाचं वक्तव्य होते वारंवार, त्याच दुष्काळामध्ये ढगफुटीचा पाऊस यंदा होणार आहे. फक्त भाग काही मागे पुढे आहेत, काहींना उशिरा होईल, काहींना मागे होईल. जसे की आपण भोकरदन जाफराबादची जर भूमिका मांडली, त्या भोकरदन जाफराबादच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं, त्यांना शेवटी मान्सून जाता जाता चांगला बरसलाय. लवकर आपल्याला जुलैमध्ये देखील मुसळधार बरसलाय, पण त्या काळात जुलैच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्यात धोधो आपल्याला बरसलेला, ढगफुटी बरसलेला पाऊस ह्या भोकरदनच्या काही भागांमध्ये तो उशिरा बरसलाय. याचा अर्थ असा होतो की डिफरंट वेळेमध्ये, डिफरंट आठवड्यामध्ये पाऊस हा बरसेल, पण जाताना शेवट गोडच करून जाईल अशी ही रिटर्न मान्सून म्हणजे परतीच्या मान्सूनची अवस्था आहे. याबद्दल सुद्धा वारंवार मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. आणि ह्या वर्षी कसोटी आहे हवामान तज्ञाची. बोललोय आपण एक उन्हाळ्यामध्ये आणि नंतर एक बोलतोय, अशी भूमिका सरळ तोंडावर पडणार आहे. पण ह्या वर्षी काय होते, कॉपी पेस्टचा जमाना आलाय. त्यामुळे ऍप्लिकेशनचा वापर मी वारंवार करणार आहे. ऍप्लिकेशनची फी जास्त काही नाही. मी मराठवाड्यासाठी फक्त 120 का काहीतरी ठेवली त्याच्यामध्ये आणि 1 वर्षासाठी 10 रुपये महिना पडेल जास्तीत जास्त तुमच्या गायच्या तेवढा, सरळ सांगायचं म्हटलं तर. आणि दक्षिण महाराष्ट्र वारंवार टॉर्चर केलेला जो आहे त्यांना मी फी जास्त ठेवण्याचं कारण असं आहे, एखादी जरी कंप्लेंट जास्त पडली ना, त्या कंप्लेंटला पैसे लागतात भरायला, जो दंड येतो. त्यामुळे त्या भागातनं 250 रुपये फी लावली आणि त्यांची रक्कम घेऊन तिथे आपण भरू शकतो, जर त्यांनी ऍप्लिकेशनवरती कारवाई केली तर. अन्यथा काही वाकडं होत नाही. तर बाकी पुढच्या अवकाळी संदर्भात बोलायचं झालं तर समुद्रामध्ये तशा वेगवान हालचाली अमावस्या पौर्णिमाला होत असतात. तुम्ही मागे पण बघा, पौर्णिमाला एक झटका पाऊस झालाय आणि अमावस्या झालाय. ह्या अमावस्याच्या अंदाजाने मॉडेलनुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा 18-20 तारखेला एक वातावरण सक्रिय होणार आहे. जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं बाळगलं तर मराठवाडा आणि विदर्भचा काही भाग याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतो आहे. जिल्हे मी आजही सांगणार नाही,
2-3 दिवसात क्लिअर करेल. फक्त एक निर्णय असा देईल की तुम्ही सतर्क राहा, तुमचे काही कामं असतील ते करून घ्या. याबद्दलच तुम्हाला हा लाईव्ह किंवा आपले अनेक व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा वारंवार प्रयत्न करेल. वातावरण इतकं टेम्परेचर आगाव आहे की मे महिन्यात सुद्धा आणि जूनमध्ये सुद्धा, जूनमध्ये कधी सुद्धा मान्सून नाही, जूनमध्ये अवकाळी, गेल्या वर्षी कसं अवकाळी पावसावरती पेरण्या झाल्या, एक्झॅक्टली सेम कंडिशनमध्ये अवकाळी पावसावरती पेरण्या होईल. आता थोडंसं जून मधल्या पावसाबद्दल अजूनही स्पष्टता व्यक्त करतोय की जून हा सरासरी थंड हवेचा महिना असतो. मान्सून जर आला तर नुसते वारे भरभर वाहतात, पाऊस बारीक थेंबाचा पडतो. एक्झॅक्टली पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा देखील पश्चिमेकडील भाग जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये येतोय. तर या भागांना नियोजन हे खूप काटकसरीने यंदा करायचंय आणि त्याच नियोजनासाठी आपले ऍप्लिकेशन निवडायचंय. तर ह्या वर्षी 28 किंवा 26 तारखेच्याही आतमध्ये जून महिन्यामध्ये कमीत कमी सरळ आताच्या लाईव्हमध्ये फक्त एवढं सांगेल की मराठवाडा आणि विदर्भ सुखरूप बाहेर पडणार आहे. त्या पद्धतीचा, त्या ताकदीचा अभ्यास करूनच तुम्हाला त्या पेरणीचं नियोजन लावायला सुरुवात करणार आहे. मान्सून किती तारखेला किंवा किती तारखेला आगमन करेल हे सगळं सांगितलं झालं तर 8 जूनची मृग नक्षत्रातील तारीख ही ढोबळ अंदाज म्हणून कोणीही सांगितलं जाते. पण मान्सून एवढा सोपा राहिलेला नाही, त्याला अनेक अडथळे असतात. कधी कमी दाब, कधी चक्रीवादळ, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्या गोष्टीचा सामना करून संभाव्य शक्यता, चक्रीवादळ आपल्या रिपोर्टमध्ये देखील दाखवलेलं आहे. तर त्यामुळे जर आपण ठरवलंच तर ते 18-19च्या आसपास मान्सून महाराष्ट्रामध्ये एक प्रभाव टाकायला सुरुवात केली. पण शेवटच्या आठवड्याशिवाय पेरण्या अनेक जणांच्या होतील अशी शक्यता दिसत नाही. वेळेवरती पेरण्या होतील असा अंदाज नाही, पण गेल्या वर्षीच्या वेळेत पेरण्या होतील असा अंदाज दिलेला आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे, एवढ्या पण माणसाला माहित होतं की जूनला आणि जुलैला व्यवस्थित पाऊस पडत नाही. त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका. ह्या गोष्टी किरकोळ आहेत. नाही तर ऐन टायमात जूनमध्ये म्हणतात तुम्ही धोधो पाऊस सांगितला होता आणि कुठे गेला. जूनमध्ये तुम्हालाही माहिती आहे पाऊस कसा पडत असतो, कोणाच्या वेळेला पाणी वगैरे येत नाही. आणि मे मध्ये मात्र काहीची सरासरी ओलांडेल अशी शक्यता आहे. आणि फक्त एवढंच ध्यानात ठेवा, चिंता करू नका. काय होणार आहे काय नाही हे तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहे. 3/5/2026 लग्नाचा कार्यक्रम आहे. दिवसा ठेवा अनिल मगर सर, काही भीती नाही एवढी. ठीक आहे. जय शिवराय. धन्यवाद.